शहादा नंदुरबार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नेमलेल्या समितीला तात्काळ रद्द करावे अशी मागणी करत आदिवासी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांना उद्देशून हे निवेदन देण्यात आले असून ते शहादा तहसील कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 27 फेब्रुवारी 2026 रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। मात्र अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचीनुसार आदिवासी समाजासाठी राखीव असून अनुसूचित जमातींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती व भारतीय संसदेला आहे। राज्य सरकारला इतर कोणत्याही गॅझेटच्या आधारे त्या यादीत बदल करण्याचा अधिकार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच काही समाजघटक हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। हैदराबाद गॅझेटला कोणतेही कायदेशीर किंवा घटनात्मक बळ नसल्यामुळे त्याच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की आधीच बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक बोगस आदिवासींनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या असून त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे। तसेच बोगस कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण दिल्यामुळे खऱ्या आदिवासी युवकांचे नुकसान झाले आहे। आदिवासी समाज अजूनही शिक्षण, रस्ता, पाणी, वीज, अंगणवाडी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने त्यांचे आरक्षण इतर समाजांना देणे योग्य नाही। त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी नेमलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष सतीश पी. ठाकरे, सोशल मीडिया प्रमुख सुनील जे. पवार, तालुका मीडिया प्रचारक विशाल नवरत, कार्यकर्ते अजय सुभाष पाडवी, दीपक मधुकर पाडवी, राजेश ठाकरे, रोहित पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। Bell icon. Never miss an